नमस्कार. संपूर्ण राज्यामध्ये बसस्थानक येथील एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं गेल्या 2 दिवसापासून उपोषण चालू आहे. याला साखळी उपोषण चालू आहे. आपण जर बिलोली आगारामध्ये आला तर या ठिकाणी आपण पाहू शकता 100% एस.टी. महामंडळ या ठिकाणचं गेल्या कालपासून या ठिकाणी पूर्णतः बंद आहे. या ठिकाणी एकही गाडी या ठिकाणी चालू नसलेली आपण दिसत आहे. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता संपूर्ण एस.टी. महामंडळामध्ये शुकशुकाट दिसून येत आहे. या ठिकाणी एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त या ठिकाणी कोणीही या महामंडळामध्ये दिसत नाही. आपण राज्यामध्ये कालपासून एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे. राज्य सरकारकडे त्यांच्या अनेक मागण्या आहेत. त्यामुळे बिलोली येथील आगारातील सर्व कर्मचारी सुद्धा कालपासून बेमुदत संपावर या संपामध्ये सहभागी झालेले आहेत. या ठिकाणी 100% हा संप या ठिकाणी पाळण्यात आलेला आहे. या ठिकाणी एकही गाडी या बस आगारातून चालू असले दिसत नाही. या ठिकाणी सर्व कर्मचारी आपल्यासोबत आहेत. या ठिकाणी आपण काही कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेमकी मागणी काय आहे, आपण काय सांगाल? आमची मागणी आहे की बाबा सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला वेतन दिलं पाहिजे आणि आमचा विश्वास आहे माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आमच्या बाळासाहेबांचं मराठी नेतृत्व आहे आणि आमचा विश्वास आहे त्यांच्यावर. मराठी माणसाला ते कधीही उपाशी मारणार नाहीत आणि आमची मागणी आज रात्रीला थोडासा माननीय मुख्यमंत्री काढणार आहेत. आमचा विश्वास आहे बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणल्यावर हे मराठी माणसावर अन्याय कधीही करणार नाही, महाराष्ट्रावर अन्याय होणार नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक मागण्या महाराष्ट्रातील मार्गी लागलेल्या आहेत. आमच्यावर अजिबात अन्याय होणार नाही, आमचा विश्वास आहे. नमस्कार. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला सुद्धा सांगू इच्छितो की आमच्या हा लढा अनेक वर्षापासूनचा आहे. आमची केवळ एकच मागणी आहे की सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावं आणि याला माननीय मुख्यमंत्री साहेब नक्कीच होकार देतील अशी आमची आशा आहे. आम्ही स्वतः होऊन ह्या आंदोलनाचा लढा पुकारलेला आहे. आम्हाला प्रवासी जनतेची कधी गैरसोय करायची गरज नाही किंवा त्यांची दयनीय अवस्था आम्हाला करण्याची गरज नाही. आम्ही प्रवासी जनतेला आमचं दैवत मानून चालणारी ही एस.टी. आहे आणि एस.टीचे कर्मचारी आहेत. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हा या कर्मचाऱ्यांचं नक्कीच हित करावं अशी आमची एवढीच इच्छा आहे. नक्कीच आम्ही एस.टी. कर्मचारी कधीही प्रवाशांसोबत खेळणार नाही. मात्र या ठिकाणी राज्य सरकारने आमचा प्रश्नावर तोडगा काढावा अशी मागणी या ठिकाणी आहे. नमस्कार सर. खरं तर मी तुमच्या चॅनलचे अभिनंदन करेन, कारण का आम्हाला आज तुम्ही दाखवून दिलेत की हे चॅनल हे म्हणजे माध्यमी हे 14 स्तंभ असते. खरंच तुम्ही आमच्या आहे की नाही अडीअडचणी जाणून घेण्यासाठी इथं आलो सर. खरं तर आम्हाला हे संप वगैरे करायची गरज नाही किंवा प्रवाशाला व्यतीत धरण्याची काय आवश्यकता नाही, कारण प्रवासी हे आमचे दैवत आहेत आणि आमच्या मंदिरातला देव पण आहेत. पण नाईलाजानं शासन सगळ्या महामंडळांना शासकीय कर्मचाऱ्यांना पगार देतंय, पण केवळ आणि एस.टी. महामंडळाला देत नाही. विशेषतः साहेब तुम्हाला पण मी सांगतो की आमच्या ज्या प्रवासी करावर किंवा इतर काही गोष्टी बाबीवर इतर महामंडळाच्या म्हणजे इतर कर्मचाऱ्यांच्या पगार होत असतात. आम्ही कमवलेल्या पगारावर इतर कर्मचाऱ्यांच्या इतर डिपार्टमेंटच्या पगार होत असतात, तर मग आम्हालाच का नाही? कारण आम्ही त्यामुळेच संप तयार म्हणजे आम्ही संपाची घोषणा दिलेली आहे सर. कारण आम्ही जेव्हा कमाई करून इतर कर्मचाऱ्यांच्या पगारी होतात आणि आमचाच नाही, त्यामुळे आमचा प्रवासी दैवतासोबत काही तो कुठलाच म्हणजे आमचा हेतू नव्हता की त्यांना वेटीस धरावं किंवा त्यांना परेशानी करावी असा कुठलाच हेतू नव्हता आमचा. तर आमचा एवढा हेतू होता की आमचे लेकरं बाळं आमचे इतर डिपार्टमेंटप्रमाणे आमची लेकरं बाळं शिकले पाहिजेत, आम्ही बी त्यांच्याप्रमाणे जीवन जगलं पाहिजे, ह्यासाठीच फक्त आमचा संप चालू आहे सर. आम्हाला केवळ आणि केवळ त्यांच्या प्रमाणात शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणात आम्हाला पगार हवा. प्रवासी जनतेची माफी मागून आम्हाला जे काही नको आहे, जे राज्य शासनाला तेच आम्हाला एक रास्त मागणी आहे. दुसरं काहीच नको. जे राज्य शासनाला मिळते, जे राज्य शासनाच्या ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरला चालकाला जे पगार मिळते तेच आमच्या चालकाला मिळावं, हीच रास्त मागणी, दुसरी काहीच अपेक्षा नाही. नक्की आपण जर या ठिकाणी पाहिला तर गेल्या कालपासून हा संप या ठिकाणी चालू आहे. हा संप येथेच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे. त्यामुळे एकीकडे गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसावर येऊन ठेपलेला असताना राज्य महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा हा संप
यामुळे आज संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कक्षामध्ये यांच्या संपर्कांच्या संघटनेची आज बैठक बोलवलेली आहे. तो आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी यावर तोडगा काढतील का आणि हा संप मिटेल का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कॅमेरामन शिरगिरे सोबत यादव लोकरे, बिलोली, नांदेड.